नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वीची जी वार्षिक परीक्षा होणार आहे, द्वितीय सत्र परीक्षा, तर त्याच्या दृष्टीनं गणित भाग 1 ची एक प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे, जेणेकरून या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा उपयोग व्हावा आणि या स्वरूपामध्ये तुम्हाला जे प्रश्न आहेत ते तुमच्या वार्षिक परीक्षेमध्ये दिसतील. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ बघा आणि यासारख्या प्रश्नांची तयारी करा. चला तर सुरू करूया. गणित भाग 1 मध्ये तर बघा पहिलं 4 व 25 यांचा भूमितीमध्ये किती असं विचारलं. तर काय करायचं बघा, वर्गमुळात 4 गुणिले 25 करायचं. 25 चौक किती येणार 100 आणि 100चं वर्गमूळ किती येणार आहे 10. त्यामुळे त्याचा भूमितीमध्ये किती येणार आहे 10 येणार. तर पर्याय सी बरोबर 10. त्याच्यानंतर बघा 3x अधिक 5y बरोबर 9. तर ह्या दोन समीकरणांची बेरीज करायची म्हणजे 3x अधिक 5y बरोबर 9 हे पहिलं समीकरण आणि दुसरं आहे 5x अधिक 3y बरोबर 7 हे दुसरं. म्हणजे ह्या दोन्हींची जर बेरीज केली तर ते कसं येणार आहे बघा, 5 आणि 3 8x, 5 आणि 3 8y असे येणार आणि 9 आणि 7 किती येणार आहेत 16. म्हणजे थोडक्यात 8x अधिक 8y बरोबर 16. मग आता पुढे काय करायचं, तर 8x ला सुद्धा 8 ने भागायचं, 8y ला सुद्धा 8 ने भागायचं आणि 16 ला सुद्धा 8 ने भागायचं. म्हणजे 8 ला 8 गेले, 8 एके 8, 8 दोन्ही 16. म्हणजे x अधिक y बरोबर किती येणार आहे 2. म्हणजे त्याचा अचूक पर्याय आहे पर्याय ए 2. एका व्यक्तीने 2022-23 मध्ये मिळवलेल्या उत्पन्नाचे कर आकारणी वर्ष हे किती असणार आहे 23-24. पुढचं वर्ष 25 व 30 यांची वर्ग मर्यादा, वरची वर्ग मर्यादा किती. बघा वरची वर्ग मर्यादा 35. पर्याय बी बरोबर. आता याच्यानंतरचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही स्वतः सोडवायचे आहेत. आता बघा, जर तुम्हाला मध्य काढायचं असेल तर याचं सूत्र वापरायचं एक्स बार बरोबर सगळ्या एफ आय एक्स आय ची बेरीज छेद म्हणजे भागायचं त्याला एन ने. म्हणजे थोडक्यात यानं याला भागायचं, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. अनिलनं 16,800 रुपये खर्च केले आणि एवढी बचत, एवढे उत्पन्न आणि एवढा खर्च, तर बचत किती. तर या दोन्हींची फक्त वजाबाकी करा. एक्स व वाय या चलाचा उपयोग करून, म्हणजे समजा काही काही जण असं देतील 2x वजा 2y वजा 3y बरोबर 5 असं एखादं करू शकतो. आणखीन एखादं x अधिक y बरोबर 10. अशी कुठलीही समीकरण करू शकतात. 7/10चं शतमानात रूपांतर करायचं असेल तर अंशाला आणि छेदाला काय करायचं 10 ने गुणायचं. म्हणजे 7/10 70 आणि छेदात 100 म्हणजे 70%. हे त्याचं उत्तर येणार आहे शतमानात 70%. अशा पद्धतीने. आता बघा, हे जर तिन्ही पारंपरिक प्रमाणात असतील तर पी ची किंमत काढायची, त्यासाठी ही कृती पूर्ण करायची. इथपर्यंतची आहे पी बरोबर. आता त्यानंतर पुढे की 2 एक सामायिक समीकरण इथे जी दिलेली आहेत ती तुम्हाला सोडवायची आहेत. तर ही कृती सुद्धा व्यवस्थित पूर्ण करा आणि काय उकल येते ती ठरवा. त्याच्यानंतर किती रक्कम गुंतवली ते शोधून काढायचं या उदाहरणामध्ये. तर त्यासाठी तुम्ही काय करा, ही सगळी कृती आहे ती पूर्ण करा. कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. हा समांतरभुज चौकोन आहे. ए आणि बी च्या मापांचं गुणोत्तर 5/4 आहे. तर बी चं शोधून काढायचं. परत वारंवारता वितरण सारणी तयार करायची आहे. तर तीही करा. त्याच्यानंतर सहगुणक समान करून काय करायचं, इथं समीकरण सोडवायचं. म्हणजे समजा याला 4 ने गुणलं तर इथे 4y आणि मग त्यानुसार ते समीकरण काय करा सोडवा. किंवा याला 4 ने गुणा, 4x समान होते अशा अर्थाने. मध्यक काढायचा आहे, चढत्या क्रमानं मांडणी करायची आणि बरोबर मधला, मध्ये 2 असतील तर त्यांची सरासरी काढायची. अलकाचा हा सराव संच मधलाच उदाहरण 1200 याचं उत्तर येतं. तिला पाठवण्यात येणारी रक्कम 1200 अशा अर्थानं ते लिहायचं, सोडवायचं. त्यानंतर प्रश्न 3 ताळ्याच्या खुणा दिलेल्या आहेत, त्यावरून वारंवारता सारणी पूर्ण करायची आहे.
पेक्षा जास्त वारंवारता सारणी इथं लिहायची आहे. त्याच्यानंतर ही कृती पूर्ण करायची आहे, याची किंमत काढायची आहे. ती व्यवस्थित नोंद करून घ्या. परत 3 मार्काचे कोणतेही दोन, एकतर हे समीकरण सोडवा 3 गुणांसाठी, किंवा चढत्या क्रमाने ऑलरेडी मांडलेलं आहे त्याच्यावरनं एक्सची किंमत काढायची आहे. हे गुणोत्तराची जी किंमत आहे पूर्ण या तिघांची, समान गुणोत्तराचा सिद्धांत वापरून a+b/2 हे सिद्ध करायचं आहे. त्याच्यानंतर व्यक्तीचे देय आयकराचे गणन करायचं. 35 वर्ष वय आणि एवढं उत्पन्न आहे, 13,35,000. तर किती कर त्यांना भरावा लागेल ते शोधून काढायचं. अशा पद्धतीने. जस्ट अ मिनिट. तर आता पुढील भाग बघूया आपण. जस्ट अ मिनिट. तर याच्यामध्ये कुमारी निकिता वय 27 आहे, एवढं उत्पन्न आहे, आयकर भरावा लागेल की नाही ते काय करायचं त्याच्यामध्ये ठरवायचं आहे. जसं की दुसरं कुलकर्णी यांचं वय दिलेलं आहे. तर ती सारणी वापरा आणि प्रत्येकामध्ये कर भरावा लागेल की नाही ते लिहायचं. परत बघा, एका रस्त्यातील ए व बी या ठिकाणचे अंतर 70 किमी आहे. त्याच एकाच दिशेने निघाला तर 7 तासात भेटतात आणि विरुद्ध दिशेने तर एकाच तासात भेटतात. तर त्यांचा वेग काढायचा. आता बघा, खालील सारणीमध्ये भारतातील पक्क्या आणि कच्च्या रस्त्यांची माहिती दिलेली आहे. त्याच्यावरून शतमान स्तंभालेख म्हणजे टक्केवारीमध्ये 100% अशा स्वरूपाचे आलेख घेऊन त्याच्यामध्ये हे 2 भाग करायचे. त्यासाठी आधी यांची टक्केवारी काढणं तुम्ही गरजेचं आहे. टक्केवारी काढलं की ते होऊन जाईल. त्यानंतर बघा, दोन्हीपैकी कोणतेही एक उपप्रश्न, पण तयारी दोन्हींची करा. A, B, C, D हे जर प्रमाणात असतील तर हे सिद्ध करायचं, किंवा x+y = 7 या समीकरणाच्या एकूण 6 उकली लिहायच्या. म्हणजे एक किंमत x ला द्या, समजा x 0 आहे तर y किती येणार आहे 7. असं सोडवायचं. x 1 ठेवलं तर y किती येणार आहे 6. x 2 ठेवले तर y किती येणार. अशा त्याच्या 6 उकली काय करायच्या तुम्ही शोधायच्या तिथे. एकूण तुम्हाला 6 उकली मिळून जातील. तर अशा प्रकारे इथं आपण गणित भाग 1 ची जी प्रश्नपत्रिका आहे ती पूर्ण केलेली आहे. आता आपण पुढची जी प्रश्नपत्रिका घेणार आहोत ती आहे गणित भाग 2 ची. तर त्याचा सुद्धा व्हिडिओ तयार आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता, जेणेकरून तुमची त्याही विषयाची तयारी चांगली होईल आणि तुम्हाला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त चांगले गुण मिळतील. त्यामुळे गणित भाग 2 असू दे, मराठी, हिंदी, इंग्रजी, इतर सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका आपण त्या ठिकाणी तयार केल्या. तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही ते पूर्ण बघा. ओके, थँक्यू.